नमस्कार मित्रांनो, मी आज 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय. 3 दिवस आलो नाही याचं कारणच तसं आहे की आपल्या प्रतिक्रिया मला मिळालेल्या नाहीयेत आणि प्रतिक्रिया या फ्युएलचं काम करतात आणि मला त्या मिळाल्या नसल्यामुळे मी आलो नाहीये. असो, मला आज एक मुद्दा इथं मांडावासा वाटतोय, तो म्हणजे रंगसंगतीचा. रंगसंगती आज प्रत्येकाच्या स्टेटसला असे काही व्हिडिओज बघून मला असं वाईट वाटतंय, दुःख वाटतंय की रंगसंगतीवरती इतकं बोललं जातं. वेदांमध्ये आहे का किंवा ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये आहे का? नाहीये, मला मान्य आहे. पण आज आपली अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडे कपड्यांचा ढीग लागलेला आहे. त्यातून जर रंगसंगती म्हणजे एकोपा दिसावा, धार्मिक एकता दिसावी, ह्यासाठी एकच रंग एका दिवशी त्या ग्रहानुसार त्या वारानुसार दिलेला असेल आणि जर आपण तो वापरत असू तर त्यात गैर काय आहे? त्याच्यासाठी असा काय अनावश्यक खर्च होणार आहे तुमचा? त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही खर्च किती करताय वेगवेगळ्या ठिकाणी, तो आवरता येतोय काय बघावा. मला असं वाटतंय कुठल्याही वेदांवरती किंवा ग्रंथांवरती बोट ठेवण्याची आपली ही योग्यता नसते. याच्यातनं निष्पन्न काय होणार आहे तुम्ही मला सांगा. नाहीये, मला मान्य आहे, वेदांमध्ये लिहिलेलं नाहीये. तरीही आज आपली असताना परिस्थिती, त्यातूनच एखादा रंग आपण निवडून त्या त्या रंगांप्रमाणे मिळता जुळता करून तुम्ही खर्च नका करू. तुम्ही खर्च न करण्यासाठी आवाहन करा. असले नको असलेले असले काही धार्मिक गोष्टी तुम्ही पसरवू नका, असं मला तरी वाटतंय. असं मी आवाहन करतोय प्रत्येकाला की तसल्या गोष्टींमध्ये पडू नका. चुकीच्या गोष्टी माहिती प्रसारित करू नका. चांगल्या गोष्टी तुम्ही प्रसारित करा. एकच रंग धारण केल्यानं ती धार्मिकता स्पष्ट होणार आहे, ती एकोपा दिसून येणार आहे. याच्या पलीकडे त्याचा काहीही अर्थ नसणार आहे. त्यामुळं त्याच्यावरती काही चुकीच्या काही कमेंट करू नका. आणि मला या विषयांवरती सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या अतिशय अनमोल आहेत आणि महत्वाच्या आहेत. तर मला तुम्ही प्रतिक्रिया देऊन कळवा की याबद्दल तुमचं मत काय. नमस्कार.